ओळखलत मला न्या सावित्री. ज्ञान न्याय विद्या न्याय बुद्धी असूनही चालत नाही, त्या समाना मला भिकाय. होय न्या सावित्री. न्या 9 वर्षाची होते त्यामध्ये माझा ज्योतिबाशी झाला आणि आपल्या शिक्षणाचा श्री गणेशात झाला. अहो त्यांना मी शेजी म्हणायची, म्हणजेच मपलं दल्ली यांनी मला शिकायला सुरुवात केली. मपला हात थरथर कापायचा. अहो मपला हात थरथर कापायचा. या थरथरणाऱ्या हाताला शेजीनीच आधार दिला. मले लिहायला शिकलं, वाचायला शिकलं. शेवटी शेजीची सावित्री शिकली आणि भारताची पहिली महिला शिक्षिका झाली. बाई शिकली म्हणून लोक नाव बरे ठेवायचे. अहो बाई शिकली म्हणून लोक नाव बरे ठेवायचे. मग तो दिवस आला आणि मी पुण्यात पिढेवाड्यात मुलींची पहिली शाळा उघडली. पण शाळेत शिकवणार कोण? अहो पण शाळेत शिकवणार कोण? म्हणण्यास मग हट्ट केलं आणि टाकलं पहिलं पाय पुढं. रस्त्याने जाताना अनेक लोकांनी अंगावर शेंगोटे मारली. एक माणूस समोर आलाय आणि म्हणतोय कसा, ए बाई मागं फिरायचं नाही तर आठवण म्हणवशील. अहो असं उठला हात आणि दिला त्याच्या थोबाडीत. तेव्हापासून सर्वांची मायावर गचकच बसली. बाईच्या जातीला कल्पना कसला. अहो बाईच्या जातीला कल्पना कसला. सगळं सहन केलं पण आनंद होता. आया बाया शिकत होत्या. म्हणून म्हणते मुलींनो, म्हणून म्हणते मुलींनो, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीती